समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सांगली येथील वारणा मल्टीपर्पज हॉल मार्केट यार्ड येथे ट्रेडिशनल कराटे डो असोसिएशन ऑफ सांगली यांच्या वतीने आयोजित 5वी छत्रपती चषक खुली राज्यस्तरीय कराटे स्पर्धा शुक्रवार दिनांक 25 डिसेंबर रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमधील 576 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा काता व कुमिते या दोन प्रकारात विविध वयोगटांमध्ये घेण्यात आल्या. स्पर्धा पाहण्यासाठी पालक व कराटेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेतील 20 गटातील विजेत्यांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेस्ट फायटर पुरस्कारासाठी मुलींमध्ये वहिदा इनामदार आणि मुलांमध्ये मुज्जमिल कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना बक्षीस म्हणून रेंजर सायकल देण्यात आली. संघात्मक निकालात भिलवडी कराटे क्लबने प्रथम क्रमांक पटकावला. पारस कराटे क्लब समडोळी यांनी द्वितीय क्रमांक, डीबीएम स्कूल किर्लोस्कर वाडी यांनी तृतीय क्रमांक, इचलकरंजी कराटे क्लब यांनी चतुर्थ क्रमांक, तर पुणे जिल्हा कराटे असोसिएशन यांनी 5वा क्रमांक मिळवला. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच मार्शल आर्ट क्षेत्रात विशेष योगदान व कामगिरी केल्याबद्दल 13 जणांना राज्य छत्रपती मार्शल आर्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुधीर मगदूम आणि सर्जन डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी स्पर्धकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कराटेचे वरिष्ठ प्रशिक्षक व ट्रेडिशनल कराटे डो असोसिएशनचे सचिव अशोक फरगडे पुणे जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कदम तसेच कोल्हापूरचे कराटे प्रशिक्षक संदीप लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ट्रेडिशनल कराटे डो असोसिएशन ऑफ सांगलीचे सचिव हमजे खान मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशिक्षक, माजी विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमजे खान मुजावर व सचिन ढोले यांनी केले. जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय, नॅशनल च्या स्पर्धा होतात. राज्यस्तरीयमध्ये जर आपण मेडल ठरवू तर ते मेडलच्या माध्यमातून आपण जे सर्टिफिकेट दिलं जातं त्या सर्टिफिकेटचा वापर आपल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी त्याचं एक वाढ होतं. त्याचबरोबर त्यांना सर्टिफिकेटच्या माध्यमातून स्वतःचं संरक्षण करता येतं आणि त्यांची जी बुद्धिमत्ता आहे, त्याचं मानसिकदृष्ट्या जे डीप झालेलं आहे ते चांगलं करायचं काम आणि त्याचबरोबर मानसिक विकास करायचं काम त्या करायच्या माध्यमातून केलं जातं. आणि अनेक मुलं आज घडलेले आहेत. आज सांगू इच्छितो की यावर्षी जे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत, राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत आमच्या ट्रेडिशनल योग असोसिएशनच्या माध्यमातून 5 विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत निवड झालेली आहे. त्या स्पर्धा बारामती येथे होणार आहे. ते पुढील महिन्यात होणार आहे. निश्चितपणे मागच्या वर्षी आपल्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत 6 जणांचं नंबर आलं होतं. त्यामध्ये सचिन ढोले यांनी द्वितीय क्रमांक, राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकून आपल्या सांगलीची शान वाढवणं त्याचा स्नेहाचा वाटा आहे. त्याचबरोबर यावर्षी आपल्या ट्रेडिशनल योग असोसिएशनच्या माध्यमातून 5 मुलांची विद्यार्थी, 5 मुलांची निवड शालेय राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत झालेली आहे. एक अभिमानाची गोष्ट सांगली जिल्ह्याची आहे. या माध्यमातून बऱ्याच मुलांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल, तसेच पोलीस निरीक्षक, त्याचबरोबर आपले मिलिटरी भरती असू दे किंवा अनेक शासकीय विभागामध्ये त्यांची पदोन्नती झालेली आहे आणि ते आता त्या माध्यमातून ते नोकरी करत आहे. या कराटेच्या माध्यमातून पालकांनी आपली मानसिकता बदलावी. याचं कारण सांगू इच्छितो की पालकांना एक झालेलं आहे की नुसतं मारामारी नसून कराटे हा एक चांगला खेळाच्या माध्यमातून आपण बघितलं पाहिजे. आज खरंच
सांगू इच्छितो की दर न्यूजपेपर आज एवढे न्यूजपेपर आहेत की पहिल्या पानाचं आपण पहिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि ती बातमी बघितली तर पहिल्या दिवशी बलात्कार, विनयभंग, अत्याचार याशिवाय बातम्या पहिल्या पानावर असू शकत नाही. तर त्याला आपण जर मुलींना कलेच्या माध्यमातून शिक्षण मिळालं तर निश्चितपणे त्या मुली आपल्याला जे विनयभंग असते, बलात्कार असते 100% म्हणत नाही मी, निदान 50% तरी कमी करण्याचा प्रयत्न या खेळाच्या माध्यमातून होईल. मी 100% आम्ही देऊ इच्छितो. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.